तर आज आपण गणपती बाप्पाच्या स्वागतासाठी अगदी वेगळ्या पद्धतीने मोदक बनवणार आहोत। तर व्हिडिओच्या पानापासून हे मोदक बनवलेले आहेत। तुम्ही हे नक्की बनवून बघा, कारण जेव्हा पण तुम्ही बनवाल तर सगळे तुमची नक्कीच वावा करतील। अगदी चविष्ट असे हे मोदक तयार होतात। तर नक्की रेसिपी ट्राय करा आणि व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा। व्हिडिओमध्ये खूप सारे टिप्स दिलेले आहेत, तर व्हिडिओ नक्की पहा। चला तर आपण रेसिपीला स्टार्ट करूया। पण त्याआधी जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। चला तर आपण रेसिपी स्टार्ट करूया। तर इथे घेतलेले आहे मिक्सरचं भांडं आणि त्यामध्ये आपल्याला इथे 5 पानं घ्यायची आहेत। अशी तर ही खायची पानं आहेत, तर 4 ते 5 पानं आपल्याला घ्यायची आहेत आणि ती मस्त अशी बारीक करायची आहेत आपल्याला मिक्सरमध्ये टाकून। तर इथे बघा आपण अशा प्रकारे तोडून घेतलेली आहेत मी। आता यामध्ये थोडंसं दूध पण टाकायचं आहे आपल्याला, पण सर्वात आधी आपण एक मिक्सरमध्ये याला थोडंसं बारीक अशा प्रकारे करून घेऊया आणि आता यामध्ये आपण दूध टाकूया। तर साधारणतः अर्धी वाटी आपल्याला दूध टाकायचं आहे। तर अजून थोडंसं दूध टाकते मी, अंदाजे अर्धी वाटी दूध टाकायचं आहे आणि आता ह्याची पेस्ट चांगली बारीक करून घ्यायची आहे। तर इथे तुम्ही पाहू शकता आपली पेस्ट तयार झालेली आहे। अशा प्रकारे ह्या पानांची आपल्याला पेस्ट करून घ्यायची आहे। तर आता पुढे कढई ठेवायची आहे गॅसवरती आणि कढईमध्ये आपल्याला अर्धा चम्मच तूप टाकायचं आहे आणि तुपामध्ये आता आपण खवा टाकायचा आहे। तर इथं मी खवा घेतलेला आहे, तर 1 वाटी खवा घेतलेला आहे। आता ह्या खव्याला आपल्याला चांगलं भाजून घ्यायचं आहे। तर याला 2 ते 3 मिनिटं आपण एकदम बारीक गॅसवरती भाजून घेणार आहोत। तर बघा आता खवा मस्त पातळ झालेला आहे, तर हलकासा अजून आपल्याला याला फ्राय करून घ्यायचा आहे आणि पुन्हा 1-2 मिनिटं चांगला खवा भाजला की त्यामध्ये आपल्याला हे कोकोनट टाकायचं आहे। ग्रेटेड कोकोनट आहे, जे मार्केटमध्ये सहज उपलब्ध आहे किंवा घरी आपण ओल्या नारळाचा किस टाकला किसून तरी चालतो। तर आता हे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे। आता ह्याला एकदम आपल्याला कोरडं सारण बनवून घ्यायचं आहे। तोपर्यंत आपण ह्याला 1 ते 2 मिनिटं अजून बारीक गॅसवरच फ्राय करायचं आहे। गॅस मोठा नाही करायचा, कारण खोबरं आपलं करपलं नाही पाहिजे। ते एकदम बारीक गॅस मी ठेवलेला आहे, सर्वात स्लो गॅस। आता ह्याला चांगलं बघा मिक्स करून घ्यायचं आहे पळीच्या साहाय्याने अशा प्रकारे। तर दोन्ही सारण आपल्याला एकजीव करून घ्यायचे आहे। आता बघा ह्याला मी एकदम सुटसुटीत करून घेतलेलं आहे। तर अशाच प्रकारे हे घ्यायचं आहे आणि एखादा मिनिट आता याला आपल्याला परतून घ्यायचं आहे। तर जास्त आपल्याला याला भाजायचं नाही, फक्त एखादा मिनिट आपण याला असं परतून घेणार आहोत आणि खाली अजिबात आपल्याला खवा किंवा ते किस खोबऱ्याचं लागलं नाही पाहिजे, अशी काळजी घ्यायची आहे। आता हे चांगलं एखादा मिनिट परतून झालेलं आहे, ते तुम्ही पाहू शकता एकदम एकजीव झालेलं आहे। तर आता आपण यामध्ये साखर टाकायची आहे। तर इथं पिठी साखरही टाकू शकता किंवा आपली नॉर्मल साखर घरातील टाकू शकता। तर साधारण इथं आपल्याला एक अर्धा वाटी साखर घ्यायची आहे। अर्धा वाटीपेक्षा थोडीशी कमी घेतलेली आहे मी इथे। तर एकदम गोड हवं असेल तर तिथे अर्धा वाटी साखर घ्यायची आहे। साधारण चमच्यानी म्हटलं तर इथं मी 7 चमचे साखर घेतलेली आहे आणि इथं मी पाऊण वाटी दूध घेतलेलं आहे। आणि आता हे दूध यामध्ये सर्व मिक्स करून घ्यायचं आहे, म्हणजे साखर पण छान विरघळेल। ते सारण बघा अशा प्रकारे आपलं होत चाललेलं आहे। तर ह्याला पुन्हा आपण एक अर्धा मिनिटासाठी अशा प्रकारेच खालीवर परतून घेतलं आहे आणि आता यामध्ये आपल्याला फूड कलर टाकायचा आहे, ग्रीन कलरचा। तर हा ऑप्शनल आहे आणि आता चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे, कारण नंतर पानाने पण हलकासा कलर येणार आहे। तर फूड कलर ऑप्शनल आहे, तुम्हाला आवडत असेल तर टाकू शकता, नाही तर स्किप करू शकता। आता पुन्हा ह्याला मी एखादा मिनिट बघा असं चांगलं फ्राय करून घेतलेलं आहे। सर्व मिश्रण असं खालीवर परतून घेतलेलं आहे। आता मिश्रण छान आपलं परफेक्ट शिजलेलं आहे। आता यामध्ये आपण जे पानाची पेस्ट करून ठेवलेली आहे तर ती सर्व यामध्ये टाकायची आहे आपल्याला, म्हणजे पानाचा जो फ्लेवर आहे ना तो आपल्या मोदकामध्ये येणार आहे सर्व। तर हे बघा सर्व मिश्रण मी आता टाकलेलं आहे। आता पुन्हा याला आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि मिक्स करून झालं ना तर ह्याला पूर्णपैकी बघा एकदम त्यातलं पाणी आता सर्व आपल्याला आटून घ्यायचं आहे, म्हणजे जे आपण दूध टाकलेलं आहे तर ते पूर्ण आपल्याला आटून घ्यायचं आहे। मिश्रण कोरडं होईपर्यंत आपण याला आता फ्राय म्हणजे परतून घ्यायचं आहे, जोपर्यंत मिश्रण आपलं हलकंसं कोरडं होणार नाही तोपर्यंत आपण याला आता छानपैकी असं मिश्रण मिक्स करून घ्यायचं आहे। तर इथे तुम्ही पाहू शकता मिश्रण आपलं कोरडं झालं आहे। तर एवढ्या प्रमाणातच आपल्याला ह्याला कोरडेपणा ठेवायचा आहे। आता हे मिश्रण आपण एका साईडला काढून घ्यायचं आहे बाउलमध्ये कढईतून आणि थंड होऊन द्यायचं आहे। तर इथे तुम्ही पाहू शकता मिश्रण आपलं एका बाउलमध्ये मी काढून घेतलेलं आहे आणि आता थंडही झालेलं आहे आणि बघा मिश्रण किती छान असं झालेलं आहे। तर आता पुढे आपण याचे मोदक बनवायला घ्यायचं आहे। बघा एकदम मऊसूत असं मिश्रण आपलं झालेलं आहे।
आता एका वाटीमध्ये आपण गुलकंद घ्यायचा आहे. तर इथे एक मोठा चम्मच मी गुलकंद घेतलेला आहे. आता हा गुलकंद आपण या वाटीमध्ये घेऊया. आणि आता यामध्ये आपल्याला हे घ्यायचं आहे, जे काजू बदाम मनुके म्हणजे जे ड्रायफ्रूट आपल्या आवडीनुसार आपण यामध्ये टाकायचे आहे. तर इथे ड्रायफ्रूट कमी जास्त प्रमाण करू शकता आवडीनुसार. तर इथे मी घेतलेले आहे 2 ते 3 चम्मच मी ड्रायफ्रूट घेतलेले आहेत. आणि यामध्ये आपल्याला ही कलरची बडीशेप टाकायची आहे, जी बाजारात सहज मिळून जाते. तर ही बडीशेप टाकायची. जर ही बडीशेप नसेल तर आपली साधी बडीशेप रेग्युलर जी आपण खातो तर ती टाकली तरीही चालते. आता हे सर्व मिश्रण मिक्स करून घ्यायचं आहे. गुलकंदासोबत ते छान असं मिक्स झाले पाहिजे ड्रायफ्रूट आणि बडीशेप. आता मिक्स झालेलं आहे ते तुम्ही पाहू शकता. आता आपल्याला मोदकाचा साऱ्याने मोदक करू किंवा हाताने पण ह्याने जमतात. तर आता ते मी साच्याने मोदक बनवणार आहोत. तर सर्वात आधी साच्याला बघा इथे मी बडीशेप टाकलेली आहे. तर हे वरती म्हणजे दिसायला मोदक छान दिसतील अशा प्रकारे. आणि इथे गुलाबाची एक पाकळी टाकलेली आहे. हे असतील तर तुम्ही अशा प्रकारे सजावट करू शकता. आता यामध्ये आपल्याला हे सारण भरायचं आहे. तर दोन्ही साईडनी साऱ्यामध्ये बघा मी अशा प्रकारे हे सारण भरून घेणार आहे. आता हे सारण भरून झालेलं आहे. त्यामध्ये गुलकंद थोडासा हे गुलकंदाचं सारण टाकायचं आहे मध्यभागी थोडंसं. आणि आता साचा बंद करून घ्यायचा आहे. आणि अशा प्रकारे प्रेस करून आपल्याला सारण त्यामध्ये टाकायचं आहे. तर आता इथे बघा साचा उघडल्यावर तुम्ही असा, पण आता साच्यातून मोदक बाहेर काढूया. तर इथे तुम्ही पाहू शकता किती परफेक्ट असे मोदक तयार झालेले आहेत. बघा एकदम छान असे मोदक झालेले आहेत तयार. आणि दिसायलाही खूप छान झालेले आहेत. तसेच चवीलाही तसेच छान लागतात. मी दुसराही तुम्हाला एक मोदक करून दाखवते. तर याआधी पण मी माझ्या चॅनलवरती मोदकाच्या रेसिपी टाकलेल्या आहेत. तर त्या पण तुम्ही जाऊन पहा. आणि चॅनेलला जर तुम्ही नवीन आला असेल तर प्लीज चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आता आपण दुसरा पण मोदक बघा अशा प्रकारे बनवायला घेतलेला आहे. आणि सारण भरलं की त्याच्यामध्ये भागी आपल्याला गुलकंदाचं सारण टाकायचं आहे. आणि चवीला खूप चांगले होतात. अशा प्रकारे वेगळे मोदक बनवून पहा. आणि ज्यांना पान आवडतं त्यांना तर नक्की हे मोदक खूप जास्त आवडीने खातील. आता हे साचा आपल्याला बंद करून घ्यायचं आहे. तर थोडंसं सारण मी यामध्ये टाकते जरा. आणि आता हा साचा आपल्याला बंद करून झालेला आहे. तर आता आपण याला ओपन करूया. इथे तुम्ही पाहू शकता. तर अशाच प्रकारे सर्व मोदक बघा आपल्याला बनवून घ्यायचे आहेत. अगदी परफेक्ट मोदक तयार होतात. आणि जसे दिसायला छान झालेले आहेत तसेच खायलाही आतून चवीला खूपच मस्त लागतात. लहान मुलांनाही खूप आवडीने खातील असे हे मोदक तयार झालेले आहेत. इथे तुम्ही पाहू शकता बघा सगळे एकदम परफेक्ट असे झालेले आहे. तर तुम्हाला माझी आजची रेसिपी कशी वाटलेली आहे मला कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. आणि अशाच वेगवेगळ्या रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर आपण नेक्स्ट रेसिपीसोबत भेटूया. तोपर्यंत बाय बाय.